उरण सिडको हद्दीतील खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडी विरोधात युवा संघटना व विद्यार्थी संघटना शेकाप यांनी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली 15 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या रास्ता रोकोची दखल घेऊन 21 सप्टेंबर रोजी रस्त्यांची पाहणी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिडको अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी आणि शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांसह करण्यात आली। विद्यार्थी संघटना आणि युवक संघटना शेकाप यांनी उरण तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्याच्या विरोधात व अवैध वाहन पार्किंगच्या विरोधात आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली 15 सप्टेंबरला रस्ता रोकोचा इशारा देताच हादरलेल्या सिडको प्रशासनाने 13 सप्टेंबरला रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले। याचबरोबर अवैध वाहन पार्किंग संदर्भात बुधवारी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे मुख्य अभियंता के वरखेडेकर, अधीक्षक अभियंता AK कदम, अतिरिक्त अभियंता NS पितळे, सहाय्यक अभियंता नियोजन विभाग RM मानकर, दोनागिरी नोडचे अभियंता मनजित सिंग, कार्यकारी अभियंता श्री डहाळे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, प्रोफेसर LB पाटील, माजी ZP सदस्य जीवन गावण इत्यादींनी गव्हाण फाटा ते उरण असा पाहणी दौरा केला। सदर पाहणी दौऱ्यामध्ये वरील मान्यवरांसह रमाकांत म्हात्रे, विजय कडू, पुरोगामी युवा संघटनेचे अध्यक्ष मयूर सुतार, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मर्मगंध पाटील, सुनील बोईर, यशवंत घरत, योगेश म्हात्रे इत्यादी शेकापाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। दिवसेंदिवस गहन होत चाललेल्या पार्किंगच्या प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी सिडको अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आमदार विवेक पाटील, जयम म्हात्रे यांच्या समवेत गव्हाण फाटा, शंकर मंदिर, जासई, करड फाटा, नवगर फाटा, फुंडे शाळा, भेंडकळ व आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली। ज्या ठिकाणी सिडकोचे रिकामे भूखंड आहेत त्या ठिकाणी पार्किंगची जोपर्यंत कायमस्वरूपी सोय होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगची व्यवस्था करावी अशा सूचना आमदार विवेक पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या। त्याचबरोबर अजूनही ज्या रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत व जे रस्ते पूर्णतः नादुरुस्त झालेले आहेत त्यांची तात्काळ पुनर्बांधणी करावी अशी मागणी आमदार विवेक पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांकडे केली। आमदार विवेक पाटील यांनी केलेली मागणी सिडको अधिकाऱ्यांनी तातडीने मान्य करून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले। आमदार विवेक पाटील यांनी सदर प्रश्नी पुढाकार घेतल्यामुळे खराब रस्ते, दिवसेंदिवस होणारे अपघात व धोकादायक अवैध वाहन पार्किंगच्या त्रासापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे। पावसाळा संपल्यानंतर पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामे करण्यात येत आहेत। यामध्ये वॉर्ड क्रमांक 11च्या नगरसेविका कल्पना राऊत यांच्या प्रयत्नाने ठाणा नाका येथील नित्यानंद मार्गावर RCC गटारांची निर्मिती नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे। मंगळवारी या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। पनवेल शहरात सध्या नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे। पावसाळा संपल्यानंतर अनेक कामांना गती आली असल्याने रस्ते, नाले, गटारे इत्यादींची साफसफाई मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे। वॉर्ड क्रमांक 11च्या नगरसेविका कल्पना राऊत यांच्या प्रयत्नाने मंगळवारी ठाणा नाका येथील नित्यानंद मार्गावरील नगरपालिकेच्या वतीने RCC गटाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी BJP महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेविका कल्पना राऊत, BJPचे युवा नेता विक्रांत पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या आगामी काळात पनवेलचा विकास वेगाने होणार आहे। या ठिकाणी या ड्रेनेजचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। अनेक दिवसापासून या विभागामध्ये या अनेक सोसायट्यांची या ड्रेनेजसाठी मागणी होती। बऱ्याच सोसायट्यांचे मोठे प्रॉब्लेम्स होते आणि आज मला असं वाटतं की आमच्या नगरसेविका सौ कल्पना राऊत, आत्ताचे नगराध्यक्ष संदीपजी पाटील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून या विभागामध्ये संपूर्ण या पनवेलमध्ये अतिशय चांगल्या कामांना सुरुवात केलेली आहे। हे काम पण आता पूर्ण होतंय। मला असं वाटतं की ह्या 15 दिवसामध्ये पाऊस थांबल्यानंतर या पनवेल शहरामध्ये
अनेक ठिकाणी जे कामं नगरपालिकेच्या माध्यमातून संदीपजी पाटील नगराध्यक्ष झाल्यापासून नगराध्यक्ष आमचे उपनगराध्यक्ष नंदू पटवर्धन ही अतिशय चांगली टीम या ठिकाणी आता या शहरामध्ये काम करते आणि या संपूर्ण शहराचं चित्र बदलण्याचं काम आता चालू आहे। कालही मी सांगितलं की अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण जवळजवळ संदीपजी पाटील मला काल सांगितलं की 14.5 कोटीची कामं आपण त्या मोठ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरती आपण प्रस्तावित करतोय आणि अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचं डांबरीकरण सुद्धा आपण करतोय। फक्त पाऊस होता म्हणून आपण थांबलेलो होतो, वर्कआउट आपल्या तयार आहेत। असे अनेक कामं या विभागामध्ये सुद्धा आपण इथं हायमास बसवलेला आहे। या वाल्मिकी नगरपर्यंत किंवा पनवेल शहराच्या 6 ठिकाणी आपण आता असेच हायमास बसवायचा आपण प्रयत्न करतोय। या ठिकाणी डॉक्टर बिरमोळे यांच्यापासून जाणारा पुढचा रस्ता तो सुद्धा आपण 7 लाखाचा भाजपचे आमदार संजयजी केळकर यांच्या माध्यमातून तोही निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे। या ठिकाणी सुद्धा आपण 3-3.5 लाखाचा निधी यासाठी आमदारांचा आपण केळकर साहेबांचा आणलेला आहे। त्या पद्धतीने या शहरामध्ये अतिशय चांगली कामं चालू आहेत आणि संदीप पाटील आल्यापासून मी गर्वानं सांगेन, अभिमानानं सांगेन की या पनवेल शहरामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि अनेक अडकलेली कामं सातत्यानं ताकदीनं चालू आहेत, एवढं मी अभिमानानं सांगू शकतो। तसेच यावेळी नगरसेविका कल्पना राऊत यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली व विकास कामाबाबत अधिक माहिती जाणून घेतली। वॉर्ड क्रमांक 11 मध्ये विविध विकास कामं चालू आहेत। बऱ्याच प्रमाणात आता जी काही उद्घाटन झाली हायमॉस संघमित्रा चौकातलं, पुन्हा ह्या संघमित्रा ते सारस्वत बँकेचं गट आलं नगराध्यक्षांच्या हस्ते झालं। त्यांचं सहकार्य बाळासाहेब पाटील आमचे नेते, त्यांचं सहकार्य आणि इकडचे स्थानिक सगळे जी नागरिक आहेत त्यांच्याही सहकार्याने विकास कामं अशी अनेक चालूच आहेत। नागरिकांचे रक्षण करणारे पोलीस जेव्हा क्रूरपणे वागतात तेव्हा सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास कमी होऊ लागतो। अशीच एक घटना कळंबोली येथे घडली आहे। वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाल्याने खळबळ माजली आहे। मंगळवारी कळंबोली येथे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने एका वाहन चालकाला मारहाण करून त्याच्याकडे 1000 रुपयांची मागणी केली। त्यामुळे ही घटना पाहून या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाहन चालकांनी गोंधळ घालून वाहतूक अधिकाऱ्याविरुद्ध घोषणा करीत रस्ता रोको केला। तसेच यावेळी उपस्थित एका व्यक्तीने वाहतूक पोलीस कंटेनर चालकांना कशा प्रकारे लुबाडून दंड वसूल करतात याची माहिती दिली। और ये अपनी गाड़ी गुड़गांव से आ रही थी बॉम्बे का लोड करके, तो अभी इधर मोड़ से तो इधर गाड़ी मोड़ा तो क्रेन वाला आगे जबरदस्त किधर से छूट गया किधर से टट गया। बोलता पोती कटवा, मैं ठीक है पोती कटवाते हैं। तो मैं इसको अपने आदमी को दूसरे को पैसा दे दिया, उसके हाथ से छीन के ले गया। मारे पोती, बोला पोती देता हूँ, आगे आगे आ जा। फिर मार छीन करते हैं, माँ बहन की गाड़ी देते हैं। वो भाग गया, वो पैसा छीनते ही गाड़ी लेके भाग गए। आदमी इकट्ठा हुआ ना तब वो भाग गए, तब आए नहीं इधर। हमारी शिकायत है, हमारे कोई परेशानी है, अच्छा हमारे पीछे लगे पैसे दे दो, 1000 रुपये छीन के 1000 रुपये लेके गया जबरदस्ती। इसको दिया था माजा पोती कटा ले, 650 का पोती काटेगा, मैं कटवा ले। वो पूरा पैसा लेके भाग गया। मैं तो सोचा चलो वहाँ दे देगा आगे, वो पोती भी नहीं दिया। तब तक ये लोग इकट्ठा हो गया तो फिर अब मैं क्या करेगा। तब ये हर चक्कर के इधर से जाए तो पोती कटे, इधर से जाए तो पोती कटे, तो हमारे को चलने को भी तो कई रास्ता होगा ना। और गाड़ी रुकी हो खराब हो तो हम मानते हैं टोचन लगेगा देंगे, लेकिन चलती गाड़ी में जबरदस्ती करेंगे तो ऐसे थोड़ी होगा। या संपूर्ण घटनेविषयी कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। नाही, पण ज्या काय आपल्या शासकीय करार अग्रीमेंट किंवा क्वेश्चन आहेत त्यांना पूर्ण नियमाप्रमाणे ते वागतील, याच्यात काय दुमत नाहीये आणि नागरिकांना आणि ट्रान्सपोर्टला काही त्रास होणार नाही याची 100% आम्ही काळजी घेऊ। घटनेची माहिती मिळताच शेका पक्षाचे युवा नेते विजय काळे, भीमराव पोवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी औदुंबर पाटील यांची भेट घेतली व दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली। आणि पनवेल शहरामध्ये आपल्या ट्रान्सपोर्टर मित्रांवरती होणाऱ्या अन्यायाचं, हा टोचन करणाऱ्या सगळ्या व्हेकल्सकडनं पोलिसांकडनं जो अत्याचार होतोय त्या अत्याचाराची दखल आपले माननीय आमदार विवेक पाटील साहेबांनी ताबडतोब घेतली आणि त्याप्रमाणे खांदा कॉलनीच्या युनिटला त्यांच्या अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली, संजय ओबीच्या नेतृत्वाखाली आम्हाला इथं पाठवलं। ताबडतोब आम्ही सगळ्या ट्रान्सपोर्टर मित्रांबरोबर पोलीस भेट घेतलेली आहे आणि त्यांना ह्या गंभीरता गणेश उत्सवानंतर आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते नवरात्र उत्सवाचे। सर्वत्र नवरात्रीची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे। नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी भव्य रूपात देवींच्या मूर्ती बनवल्या जात आहेत। एक नजर टाकूया नवरात्री उत्सवाच्या तयारीवर। काही दिवसातच नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे। त्यासाठी मूर्तिकार देवींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत।
देवी दुर्गाच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहेत. नवी मुंबईमध्ये इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्यात येत आहेत. आमच्या प्रतिनिधींनी या मूर्तिकारांशी बातचीत केली व अधिक माहिती जाणून घेतली. ये जो देवी दुर्गा की प्रतिमा बनाई जा रही है, इसमें आप कितना दिन से लगे हुए, कब तक ये मूर्ति बन के तैयार हो जाएगी? मूर्ति लग जाएगा अपना 2 महीना। अच्छा, 2 महीने लग रहे हैं एक मूर्ति बनाने के लिए? 4 आदमी का। अच्छा, ये 1 2 3 कितनी देवी की प्रतिमा है? गणेश है, हाँ, लक्ष्मी जी, हाँ, सरस्वती जी, कार्तिक जी और कार्तिक। तो ये एक ये 4 जो मूर्तियां बना रहे हैं उनको बनाने के लिए कम से कम 2 महीने लगते हैं। 4 आदमी का 2 महीने लगते। कितने साल हो गए होंगे आपको कम से कम? 8-9 साल हो गया। 9 साल से एक्सेल में 60-65 बना देंगे। अच्छा अच्छा। मैं एक बात और जानना चाहूँगा आपसे कि देखिए, जिस तरह से आप मूर्ति, जब सीजन आता है, दुर्गा का पूजा आता है, तब उत्सव के दौरान आप लोग मूर्तियों में काम करते हो, उसके बाद क्या करते हो? और मूर्ति का काम करते हैं। टोटल मूर्ति का ही हमेशा, मतलब पूरे साल मूर्ति का ही काम करते रहते हो। तो इसमें आमदनी उतनी हो जाती है कि घर का गुजारा अच्छे से हो जाए? पैसे वैसे उतने मिल जाते हैं कि आपका घर एकदम सुकून से? जिस तरह से इतनी भव्य मूर्ति बन रही है, इसको बनाने में कम से कम क्या लागत आएगी? कम से कम आपका हिसाब लगाया जाए तो कितने पैसे लगेंगे मूर्तियों बनाने के लिए? वही 1 लाख के ऊपर है, 1.5 लाख, मतलब 1.5 लाख रुपए तक कम से कम ये मूर्ती बनेगी। तसेच देवींच्या मूर्तीबरोबरच ठिकठिकाणी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या मडक्यांची निर्मिती अनेक ठिकाणी होत आहेत. पनवेल येथील बंदर रोड येथे घटस्थापनेसाठी गरबी बनविण्याचे काम रेवजीभाई परिवार पिढ्यानपिढ्या करीत आहेत. रेवजीभाई अनेक वर्षापासून नवरात्रीसाठी गरबी तयार करीत असून अत्यंत सुबक कलाकुसर करून या गरबी पूजेसाठी सजविल्या जातात. गेल्या 3 पिढ्या गरबी बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या रेवजीभाई यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली व त्यांच्या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. माझं नाव रोजी नानजी कुंभार. हा आम्ही व्यवसाय आमच्या बापदादापासून आहे. 3-4 पिढी झाले हा धंदा आम्ही कुंभाराचा करतो. आणि घट वगैरे हर एक सीझनची आम्ही लग्न सराईसाठी, आता सीझन नवरात्रीची आली त्याच्यासाठी हे नवरात्रीचे गरबे आम्ही ही अशी पेंटिंग करून सर्व बाजारपेठात आमची दुकान आहे, तिकडे आम्ही विकतो. मूळचं तुमचं गाव कुठलं आणि हा कुंभाराचा व्यवसाय कसा काय तुम्ही जोपासला? या व्यवसायात कसा पडला तुम्ही? माझे पहिले वडील करायचे, ते पहिले माझे आजोबा करायचे, नंतर माझे वडील, नंतर मी करायला लागलो. खापरी एम बोलो ने बधु घेतो करतात. सर्व लहान मोठा माल मी बनवतो. आणि हर एक सीझनचा हे माल नवीन जी व्हेरायटी असते ती ह्यावेळी सीझन आहे आमची नवरात्रीची, त्याची पेंटिंगचे गरबे आम्ही बाजारात विकतो. जिल्हा क्रीडा संकुल नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे 25व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर तायकांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय सब ज्युनियर तायकांडो स्पर्धेत रायगडला 7 पदके मिळाली असून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 2 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके मिळवली आहेत. जिल्हा क्रीडा संकुल नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे 25व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर तायकांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रायगडच्या हिमांशु विसाळे व यश पाटील यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदके पटकाविली. राज्यस्तरीय सब ज्युनियर तायकांडो स्पर्धेत रायगडला 7 पदके मिळाली असून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 2 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवली आहेत. या स्पर्धेत 28 जिल्ह्यातून 589 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाग घेतलेल्या रायगडच्या हिमांशु विसाळे याने आपला वेगवान खेळ करीत पहिल्या फेरीत बीड येथील सूरज बांगर याला 16-3, दुसऱ्या फेरीत विराज कवडे सातारा याला 7-2 तर उपांत्य फेरीत स्वप्नील माने मुंबई याचा 7-3 असा पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले. तसेच यश पाटीलनेही उत्कृष्ट खेळ खेळून सुवर्ण पदक पटकावले. त्याप्रमाणे रायगडच्या विशाल देवाडिगा याने रौप्य पदक व आयुषी भक्ता, भूमिका खडका, सर्वजित काळे, वैष्णवी विसे यांनी कांस्य पदके पटकाविली. यवतमाळ येथे झालेल्या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन प्रमुख शिक्षक सुभाष पाटील,
व सहाय्यक प्रशिक्षक अमोल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांचे लाभले। तायक्वांडो स्पर्धेतील पदक विजेत्यांना जिल्हा पोलीस अध्यक्ष रंजन कुमार शर्मा IPS यांच्या शुभ हस्ते पदके देण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी यवतमाळ विजय सावंत, खजिनदार VN गायकवाड, टेमचे सचिव मिलिंद पठारे आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्व विजेत्या खेळाडूंचे आमदार विवेक पाटील यांनी अभिनंदन केले। नवी मुंबईमध्ये सध्या परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांना लुबाडण्याच्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत। परंतु तरीही अशा प्रकारे फसवणुकीच्या घटनांची संख्या कमी न होता वाढतच आहे। पुन्हा एकदा दुबईला पाठवण्याच्या नावाखाली वाशी येथे शेकडो युवकांना फसवण्यात आले आहे। भारतीय नागरिकांना विदेशात जाण्याचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे। परदेशात जाऊन नोकरी व भरपूर पैसा मिळेल या उद्देशाने तरुण वर्गाचा परदेशात जाण्याकडे जास्त कल आहे। परंतु अशा तरुणांना फसवून लाखो रुपये लुबाडणाऱ्या टोळी नवी मुंबई शहरात कार्यरत झाली आहे। परदेशात पाठविण्याच्या नावाखाली अनेकांना फसविल्याच्या घटना समोर येत आहेत। नवी मुंबई वाशी येथील एका टोळीने नकली दुबई, मस्कत, सिंगापूर येथे पाठविण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात केली होती। या जाहिरातीवर विश्वास ठेवून अनेक तरुणांनी या ऑफिसशी संपर्क साधला व परदेशात जाण्यासाठी 20 ते 70 हजार रुपये जमा केले। परंतु जवळपास 70 लाख रुपये घेऊन या टोळीने पोबारा केले आहेत। यातील फरार 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव मोहम्मद कादर मोहम्मद हसन बशीर अहमद शेख असे आहे। या संपूर्ण घटनेविषयी वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश मोरे यांनी अधिक माहिती दिली। द इनकलाब करके पेपर जो है उसमें इन्होंने एक एडवर्टाइजमेंट दी है। इसमें उन्होंने ऐसा लिखा है दुबई, अबू धाबी, सिंगापुर, यहाँ पर वेल्डर, फिटर, सिक्योरिटी गार्ड पोस्ट के लिए उन्होंने विदेश भेजने का उनकी संस्था है। उस संस्था के माध्यम से वो लीगल तौर पे मेडिकल वगैरह सब करा के फिटनेस लेके फिर वो विदेश में भेजते हैं। तो उस आधार एडवर्टाइज के आधार पे देश भर से बहुत लोगों ने उनसे कांटेक्ट किया। तसेच फरार आरोपी दिलशान शेख, कल्पना देसाई व साहिल यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगितले। तो इसमें जो मेन है वो दिलशाद शेख करके है और उसके साथी जो है एक कल्पना देसाई नामक महिला है और एक उसका हस्बैंड है विनायक देसाई। उसके और साथीदार है साहिल और अभी जो पकड़े गए साथीदार उनका नाम है मोहम्मद कादर मोहम्मद हसन और एक लतीफ और 4 लोग फरार है और भी उसमें आने की आशंका है। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।